दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या 62व्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आरोग्याचा महायज्ञ या उपक्रमाच्या अंतर्गत ज्या लहान मुलांना जन्मता हृदयाला छिद्र आहे अशांची मोफत उडिको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन आज अहिल्यानगरमध्ये करण्यात आलं होतं. यामध्ये 129 पेक्षा अधिक लहान बालकांची मोफत उडिको तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी निदान झालेल्या सर्व लहान बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया ही पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. आजपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून गेल्या 9 वर्षात शिवसेना वैद्यकीय विद्यापीठाच्या सहकार्याने 10,000 लहान बालकांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. या निमित्तानं आणखी एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आपण सुरुवात केलेला आहे. ज्या लहान मुलांना जन्मतः ऐकू येत नाही, बोलता येत नाही, अशा मुलांना कॉक्लिअर इम्प्लांट या महागड्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. वय वर्ष 1 ते 5 वयोगटातील अशा लहान मुलांच्या मोफत कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये करून देण्यात येत आहेत. यासाठी देखील नागरिकांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. अहिल्यानगर येथील विक्रम राठोड यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा हे मी आवाहन करत आहे. या सभेचं सर्वात शेवटी आणि महत्वाचं, ज्या दिव्यांग बांधवांना किंवा ज्यांना गँग्रीनमुळे पाय कापावा लागला आहे, ज्यांना एखाद्या अपघातामध्ये हात किंवा पाय गमवावा लागलेला आहे, अशाच्यासाठी मोफत जयपूर फूड कॅम्पचं आयोजन देखील आपण वर्षभर सुरू ठेवलेलं आहे. आणि पुढील महिन्यामध्ये अनिल भैया राठोड यांच्या जयंतीच्या निमित्तानं 25 ऑगस्ट रोजी देखील दिव्यांग बांधवांच्यासाठी आपण मोफत जयपूर फूड, मोफत हात आणि पाय या कृत्रिम अवयवांचं वाटप करणार आहोत. यासाठी शिवसेना वैद्यकीय पक्षाच्या कार्यालयाशी अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी संपर्क साधावा. आम्हाला जो विचार आहे समाजकारण विस्तृत राजकारण त्यांच्या तंत्रज्ञानाचं आम्ही पालन करण्याचं काम करतोय. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात आरोग्य शिबिर होत आहेत. लहान मुलांच्या हृदयातील जे छिद्र आहे त्याच्यावर शस्त्रक्रियेसाठी 10,000 शस्त्रक्रिया आतापर्यंत यशस्वीरित्या पार केलेल्या आहेत. आणि त्यामध्ये एकही बालक घालवायला गेले नाही. आणि मोफत आरोग्य शिबिर, मोफत चष्मा शिबिर, जे समाजासाठी जे जे गरज आहे, आवश्यकता आहे ते करण्याचं कार्य शिवसेनेच्या वतीने होत असतो. त्याचा एक भाग म्हणून आज युवा सेनेच्या वतीने वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हा उपक्रम झालेला आहे. आणि आपण बघताय की निश्चितपणे प्रतिसाद तिथे मिळतोय. 100च्या वरती जास्त बालकांची नोंद आज इथे झालेली आहे. आणि जे शस्त्रक्रिया करतात ते डॉक्टर आज इथे उपस्थित होते. त्यांनी त्याचा आशीर्वाद दिलेला आहे की 100% मुलं पक्षाच्या माध्यमातून सेवा सुरू आहे. सेवा परंतु मुख्यमंत्री सहायता निधी ही आज नाही, खूप वर्षापासून चालू आहे. परंतु काम करण्याची इच्छाशक्ती लागते. शिंदे साहेबांच्या अगोदरच्या मुख्यमंत्री आधीच कधी दिले, साहेबांनी 461 कोटी दिले. म्हणजे आता मुख्यमंत्री तेही रिलीज करत आहेत. परंतु ज्यांना ज्या क्षेत्राला आवड आहे, ज्या पद्धतीने विरोधीचा असं होता किंवा आता कुठेतरी कमी झालं असं वाटतं. प्रत्येक नेत्याची, प्रत्येक मुख्यमंत्री कार्य करण्याची वेगळी पद्धत असते. तर शिंदे साहेबांची वेगळी पद्धत होती. परंतु आम्ही ज्याच्या वेळेला सांगतो त्याच्या वेळेस आम्ही ज्याच्या वेळेला सांगतो. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.